रणवीर, फ्रॉइड, प्रकृती आणि संस्कृती. इंडिया इज गॉट लेटंट या शोचा पिंडच मुळात अश्लीलतेचा आहे. सभ्य माणसांना माहित असते ती अश्लीलता द्वैअर्थी किंवा डबल मिनिंगची असते. ह्या शो मधली अश्लीलता मात्र तसली नव्हे. वयात येणारी पोरपोरी शाळेच्या किंवा कॉलेजच्या किंवा आणखीन कुठल्या कुठल्या कट्ट्यांवर नॉनव्हेज जोक्स म्हणून जी काय सवंग फालतू बडबड करतात ना, तसला तो प्रकार आहे. समय रैना आणि बलराज सिंग घई हे त्या शो मध्ये होस्ट आणि जज म्हणून कायम असतात आणि बाकीचे गेस्ट जजेस प्रत्येक शो मध्ये प्रत्येक वेळी नवे असतात. रणवीर अलाहाबादिया हा त्या शो मध्ये गेस्ट जज म्हणून गेला आणि तो जे काही बरळला त्यानंतर प्रचंड वाद सर्वच माध्यमांमध्ये रंगलेला आहे. पण मुख्य मुद्दा हा आहे की तो तसला शो सुरू झाला जून 2024 मध्ये. आतापर्यंत 10 एपिसोड रिलीज झालेत. वादच म्हणायचं झालं तर रणवीरनं खाल्लेली माती हा ताजा वाद आहे, पण तो काही पहिला वाद नव्हे. याआधी डिप्रेशन, अपंगत्व वगैरे बाबत वाह्यात वक्तव्यांमुळे या शोवर टीका झालेलीच होती. रणवीरनी स्वतः ओढवून घेतलेल्या वादाच्या आधीच खरं तर इंडिया इज गॉट लेटंट वर कारवाई व्हायला हवी होती. खाजगी गप्पा, वैयक्तिक चर्चा यामध्ये तुम्ही जे काही आणि जितकं अश्लील बोलत असाल ते आणि तितकं जाहीरपणे बोलताच असं नाही. तेवढं भान आपल्याला असतं, असायला हवं. पण काही लोकांचं हे भानच सुटत चाललंय. जे वाटेल ते जाहीरपणे बरळण्याची खाज या लोकांना आहे. आपण मोठे इन्फ्लुएन्सर आहोत, मोठे सेलिब्रिटी आहोत याचा अर्थ वाटेल तसे वागायला बोलायला मोकळे अशी त्यांची धारणा असते. उलट आपल्या मागे एवढे फॉलोअर्स आहेत याचा अर्थ आपल्यावर चांगल्या वर्तनाची दुप्पट जबाबदारी आहे. हे भान या लोकांना अजूनही आलेलं नाही असं खेदानी म्हणावं लागतं. रणवीर हा मूळचा कोण, त्याची पार्श्वभूमी काय, तो कसा आहे, त्याचे विचार काय याबाबत मला अजिबात रस नाही. एक पॉडकास्टर म्हणून त्यांनी द रणवीर शो हा चॅनल बऱ्यापैकी चालवला. त्यांनी निवडलेले विषय, त्याचं प्रेझेंटेशन, वक्त्यांच्या घेतलेल्या मुलाखतींची पद्धत, अभ्यासपूर्ण प्रश्न विचारण्याची स्टाईल या सगळ्या गोष्टी नजरेआड करता येण्यासारख्या नाहीत. कित्येक भारतीय पॉडकास्टर हे त्याच्या पॉडकास्टची, त्यातल्या सेट्सची, थंबनेल डिझाईन्सची कॉपी करतात हे वास्तव आहे. त्याच्यासारख्या पॉडकास्टरनी इंडिया इज गॉट लेटंट सारख्या वाया गेलेल्या शो मध्ये जाण्याची खरं म्हणजे काहीच गरज नव्हती. आणि तिथे गेल्यावर आई बापावर असलं इतकं घाण बोलण्याची तर अजिबातच गरज नव्हती. पण संगतीचा परिणाम वाईट असतो ना. अवतीभोवती सारेच लोक कमरेवरच काढून डोक्याला लावायला सिद्ध आहेत म्हटल्यावर हम भी कुछ कम नाही हे दाखवायची सुरसुरी त्याला कदाचित आली असावी. झाकलेलं गटार उघडं केलं की त्यानंतर जो भपकारा येतो आणि मग अनेकांना जसा धक्का बसतो तसा आपल्या आई वडिलांविषयी आपली तरुण पिढी नेमका कसला विचार करत आहेत या जाणीवेनी एक मोठा शॉक आपल्या सगळ्या समाजाला लागला. खरं तर पॉर्न ऍडिक्टेड तरुण पिढीच्या दृष्टीने रणवीरचे शब्द काही फारसे खळबळजनक नसावेत. मनुष्य म्हणून आपण का जन्माला आलो असं वाटून मळमळायला लागेल इतक्या रसातळाचे विचार ही तरुण पिढी बाळगून आहे. या विचारांना अश्लील म्हणणं अवघड आहे, कारण तो अश्लील शब्द फारच सभ्य शब्द आहे. या पार्श्वभूमीवर नेहमीप्रमाणे मानसशास्त्र विषयाशी संबंधित लोक म्हणतील की रणवीरवर एवढं तुटून पडायची गरज काय, तो काय चुकीचं बोलला. फ्रॉइड स्वतःच म्हणतो की विरुद्ध लिंगी जीव एकमेकांच्याकडे आकर्षित होतातच. आई आणि मुलगा, बाप आणि मुलगी यांच्यातही हे आकर्षण असतंच, नैसर्गिक आहे वगैरे वगैरे वगैरे. समस्त फ्रॉइडवाद्यांनो, प्रकृती किंवा निसर्गाच्या प्रवाहाप्रमाणे जे घडतं ते नैसर्गिक असतं, प्राकृतिक असतं आणि त्या प्राकृतिकतेतून वर उठून संस्कारांचा परिस्पर्श झाला की मग जे काही घडतं ते सांस्कृतिक असतं. पण संस्कार, संस्कृती, नीतिमत्ता या सर्वच गोष्टींना जिथे असल्या लोकांनी संडासात घालून फ्लश केलंय तिथे त्यांच्याकडून आणखीन कसल्या उक्तीकृतीची अपेक्षा करणार. बाकी काही असो, निदान कॉमन सेन्स तरी या तरुण पिढीने फ्लश करू नये म्हणजे मिळवली.